जय शिवराय, जय महाराष्ट्र। जे गरजू आणि आयुर्वेदाचे आवडते लोक ज्यांना झाडावाविषयी वनस्पतीविषयी प्रेम आहे त्यांच्यासाठी हा आज व्हिडिओ खास। न पाहिलेल्या वनस्पती दाखवतो, काही पाहिलेल्या। हे आपला भूमी आवळा किंवा बुई आवळा। तर खूप जण म्हणतात पाहिले आपण पानं हा खरा भुई आवळा बारीक पाण्यात लक्षात घेतं। आणि हा गुळवेल, हा आहे आपला सातपुड्यातला जंगलातला गुळवेल। बघा आपल्या गुळवेलाचे पानं एवढे छोटे छोटे राहतात, पण याचं पान पा केवढाला झालं तुम्ही बघू शकता, केवढाला आहे। तर हे अशा प्रकारे मोठं पान त्याचं आहे। आणखी खाली गेल्यावर मी तुम्हाला नंतर दाखवतो। हा माझ्या गार्डनवर लावलेला आहे, म्हणजे घराची गच्ची आपली त्याच्यावर लावलेला आहे। आता तुम्हाला नवीन दाखवतो आता वनस्पती। आणि हे नवग्रही वनस्पती पहा, शांततेत पहा। नवग्रही वनस्पती, त्याच्यातच हा डुक्करकंद वराई पहा। पानामध्ये तुम्हाला डिफरन्स दिसत असेल थोडाफार, हे पान वेगळं हे पान वेगळं। आणि हा आपल्या वराईकंद, हो नाही डुक्करकंद हा। तर हे डुक्करकंद आणि हा वराईकंद। आता डुक्करकंदाला लागणार आहेत, आता समोर फुलं आले, आता लागणार आहे। आणि हा एवढं मोठं जर पाहून राहील तुम्ही, हा एकदम असा सुंदर असा वेल। तर हे फळं दिसून राहील तुम्हाला। हा कोकणामधला त्याचा वेलाचं लक्ष तर नाही माझं, पण आता तुम्हाला असं वाटत असेल की डुक्कर वेलासारखा आहे। डुक्कर वेलासारखं नाही, याचे पान खूप मोठं आहे। हे तर मध्यम आकाराचं पान आहे। आता याचं सांगू इच्छितो, आता हा जो आलू आहे ना, हा आलू खूप चांगलाच मोठा होणार आहे आता। आणि हे आलू कोकणातील लोक खातात, आम्ही त्याला बटाटा वेल म्हणतो आपल्या विदर्भ भाषेत, कारण त्यांनी नाव सांगितलेलं मी विसरलो। पाहू शकता सुंदर असा व्हिडिओ गच्चीवर काढलेला आहे मी तो। हा बटाटा आपल्या बटाटा एवढा होते, पाहून घ्या तुम्ही। अशा प्रकारे हा वेल आहे। आणि कोकणात दुष्काळ परिस्थितीत, उन्हात काही कुठलं, या वेलानं त्यांचं जीवनमान चांगलं बदलून टाकलेलं आहे। आणि बिस्तवामध्ये फोपटात भाजून एक नंबर लागतो खायला। शॉर्टकटमध्ये आज तुम्हाला माहिती देतो, पूर्ण व्हिडिओ तुम्हाला महिन्यानंतर टाकेल। म्हणून म्हणतो मित्रांनो, निसर्गावर प्रेम करा। खूप साऱ्या वनस्पती आहेत। मी काही वनस्पत्या मला मागतात फोन करून, पण मी नाही देऊ शकत, कारण की माणसाला एक वेळेस काय कुठली वनस्पती माहीत झाली ना, तो बुळासकट खाते। जनावर पुरलं पण माणूस नाही पुरला। बघा ठीक आहे। हे माझं घर म्हणजे ते प्लॅस्टरवालं नाही आपलं। हे अंजीर जांब वगैरे सगळं काही आहे। हे आपलं असं सुंदर असं लहानसं छोटंसं घर बाबा। पाठीमागे आहे घर। संत्र्याचं झाड लावलेलं, हे ड्रॅगन फ्रूटचा वेल। आणि हे जे तुम्हाला झाड दिसतं ना, हे पत्रीचं झाड। पण लक्षात असू द्या, अशा प्रकारचे 4 जातात, पण आपल्याला असं अंडाकृती आणि काटानं असे धार असेल ते झाड घ्यावे। पाहू शकता तुम्ही। आणि हा सर्वांच्या घराघरात घुसलेला रोग, जवळपास 90% लोकांच्या आजारामध्ये। तर याला आहे इन्सुलिन प्लांट। याची आकृती वगैरे सर्व बघून घ्या, कशा प्रकारे इन्सुलिन प्लांट असतो। हो, जेणेकरून याच्यातून एक पेवकंद येतो। पेवकंद हा खायला चालतो, पण लक्षातच मी बाकीचं एवढं तर आज बोलू नाही शकत, पण शॉर्टकटमध्ये हे सांगतो मी तुम्हाला की लक्षात ठेवा। आणि इन्सुलिनची अशी लाल कांडी राहते, पेवकांडाची पांढरी राहते। आता तुम्ही माणसाने याची पांढरीच आहे, पण याची कवर काढल्यावर हा लालच आहे। हो, एवढं लक्षात घ्या। आणि पेवकांदाला पांढरं फुलं येतात, आणि या गोल येतातून बारीक छोटे जे असतात ना गेंदामधून, तर याला पिवळे फुलं येतात इन्सुलिनला। ओके, चला आता अंगुराचा वेल दाखवतो। हे कळब्यासारखे झाडं दिसतात, ज्वारीसारखे। हे आहेत आपले वैजंतीमालेचे झाड। हा आहे सुरणकंद, जो खाण्याकरता वापरतात। आणि लक्षात असू द्या, सुरणकंदाचा असे पांढरे डाग असणारा सुरणकंद घ्यायचा, काळ्या डागाचा घ्यायचा नाही आहे। बघू शकता सुरणकंद कसा आहे माऊली। व्हिडिओ सांगा तुम्ही, आणखी दाखवतो तुम्हाला माझी बाग। हे 1.5 किलोपर्यंत बेलाचं झाड होते, फुल आपलं सॉरी 1.5 किलोपर्यंत या बेल फळ होते। हे लोकांची बुकिंग झाडं बस एवढेच राहिले, 4-5। आणि हा आपला अंगुराचा वेल।
त्याच्यामध्ये आहे शतावरी, गावरान शतावरी, महिलांसाठी खास विकारावर. हा बघा, हा आहे तो पोटाट्याचा वेल. मी गच्चीवर माळीवर बघू शकता तुम्ही, एवढं पान होते. आता तुम्ही डिफरन्स करा कुठकुठला वेल तुम्हाला मी दाखवता. याच्यामध्ये 2 वेगवेगळे वेल आहेत. हा तो डुक्करकंद, वराईकंद म्हणतो आपण त्याला, आता लागणार आहेत. आणि हा आपलं नवग्रे, याला दुसऱ्या भाषेत बाबूराव कंद असेही म्हणतात. हे शेराचं झाड जे महाराष्ट्रामध्ये उपलब्ध असते ते, आणि राजस्थानच्या जंगलामध्ये आहे ते वेगळ्या पद्धतीचं आहे. हे खारी कवळं. आणि हा आपला वेल काय लक्षात येऊन नाही राहिला, आपलं याला म्हणतात, ही किडामारी वनस्पती. आणि हे शोमधलं झाड आहे, याला त्याचं नाव आपल्याला इंग्लिश माहीत नाही आहे. आणि हा काळा आघाड्याचं झाड आहे. हे जंगली वांग, हा दम्याकरता 1 नंबर उपायाचा. पण दमा बसत नाही, तात्पुरता थांबतो जोपर्यंत औषध आहे. त्याच्यानंतर 3 महिन्यानंतर पुन्हा उद्भवतो. हे भांगरा वनस्पती, हा काळा गुळवेल. आणि त्याच्यातच आपला हा ओरिजिनल सातपुड्याचा विदर्भातला गुळवेल पाहू शकता तुम्ही. असा वरतीतून शूटिंग काढली होती मी. आणि हे माझं क्लिनिक. तर इथल्या रोगापर्यंत मी याच्यावर मध्ये उपाय करतो मी. ज्यांना कुणालाही इलाज करायचा असला ते करू शकतात, नाहीतर सल्ला घेऊ शकतात. पण सल्ला तुम्हाला संध्याकाळी 6च्या नंतर मिळेल, आणि सकाळी तुम्हाला वेळ देऊ नाही शकत मी. ठीक आहे विद्यार्थी मित्रांनो, जे शिकून राहिले माझ्याकडून आयुर्वेद, त्यांनाही, लहान बाळांना, विद्यार्थ्यांना माझा आशीर्वाद. आणि जेवढी माझ्याच्यानं माहिती झाली तेवढी मी माहिती तुम्हाला देऊ शकलो. काही चुकले असल्यास मला माफ करावे. जय शिवराय, जय महाराष्ट्र. आणखी हे खडूचक्क्याचं तेल बनवलेलं आहे मी. कसलीही तुमची पेनकिलरचं जॉईंटचं ते क्लिअर करून दे तुम्ही, काहीच वांधा नाही. 1 नंबर खडूचक्क्याचं तेल बनवलेलं, आणि जगप्रसिद्ध असं खडूचक्क्याचं. आणि जॉईंटचं दुखणं, सांधिवाताचं कुठलंही असो, त्याच्यामध्ये 1 नंबर कारागीर करतो. तर ठीक आहे मित्रांनो, जय शिवराय, जय महाराष्ट्र.